एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना प्रश्न विचारला की भगवान, मनुष्याने जीवनामध्ये सत्संगती करावी आणि त्या भगवान नामस्मरणानेच आणि सत्संगतीनेच त्याला अत्यंत सुंदर अशी फलप्राप्ती होते. परंतु मी इतकं त्याला काय महत्त्व आहे? त्यावेळेला भगवान महाविष्णूंनी श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की आपण एका झाडावरती जन्माला आलेलं जे नवजात पक्षाचं पिल्लू आहे त्याला जाऊन तुम्ही विचारा की संत संगतीचा सत्संगाचा काय फल आहे, काय लाभ आहे. नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि नुकतंच जन्माला आलेलं ते जे पक्षाचं पिल्लू होतं त्यांनी नारद मुनींकडे पाहिलं आणि त्याने प्राण सोडून दिला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी एका गाईला वासरू झालेलं होतं त्या वासराला सांगितलं की तिथे जाऊन त्या वासराला विचारा. नारद मुनी तिथे गेले आणि वासराला विचारणार तेवढ्यातच त्या वासराने देखील नारद मुनींकडे पाहिलं आणि आपला प्राण सोडून दिला. नारद मुनींना फार दुःख झालं आणि मनामध्ये वाटलं की या प्रश्नाचं उत्तर अत्यंत कठीण असावं. ते भगवान श्रीकृष्णांकडे आले आणि सांगितलं की याचं उत्तर दिलं नाही तरी चालेल, परंतु अशा प्रकारे जे दोन घटना घडल्या ती योग्य नाही आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, आता हरकत नाही, राजवाड्यामध्ये राजकुमार जन्माला आलेला आहे आणि आपण त्या राजकुमाराला याचा प्रश्नाचं उत्तर विचारा. नारद मुनी गेले आणि त्या बालकाला मांडीवरती घेतलं आणि विचारलं. त्यावेळेला त्या बालकाने सांगितलं, नारद मुनी, आपण मला सर्वप्रथम दर्शन दिलं त्यावेळेला त्या झाडावरती जे नुकतंच जन्माला आलेलं शिशु होता, ते बाळ होतं, ते पक्षाचं पिल्लू म्हणजे मी होतो. त्या काही क्षणासाठी सत्संगती तुमचं संगत मला प्राप्त झाली. त्या पुण्यसंचयाने गाईच्या वासराच्या रूपाने मला जन्म मिळाला. त्याही जन्मामध्ये काही क्षणासाठी तुमचा सहवास मला लाभला आणि त्या पुण्य प्रभावाने राजकुळामध्ये राजकुमार म्हणून माझा जन्म झालेला आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की स्वर्गादी सुख प्राप्त झाले आणि केवळ काही क्षणाचा जर सत्संग प्राप्त झाला तर मनुष्याने त्या स्वर्गादी सुखांपेक्षा सुद्धा सत्संगतीच करावी, संत संगतच करावी. कारण स्वर्गादी सुख जे आहेत हे मनुष्याला विषयांमध्ये बांधणारे आणि मनामध्ये कामना निर्माण करणारे आहेत. कारण सकाम आणि निष्काम असे दोन प्रकारे कर्माचे फळ सांगितलेले आहेत. सकाम कर्म कुठलं तर ज्या कर्मातनं आपल्याला काहीतरी देवाकडनं हवं असतं ते सकाम कर्म आहे. आणि निष्काम कर्म कुठलं तर जे कर्म करताना आपण केवळ आणि केवळ ती एक सेवा आहे हा भाव मनामध्ये ज्यावेळेला असतो तर ते निष्काम कर्म आहे. सकाम कर्म करताना सुद्धा आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते, परंतु निष्काम कर्म करताना मात्र ती परमेश्वर प्राप्ती होणं सहज सोपं आहे. परंतु जिथे अर्जुनाला रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्ण आत्मज्ञानाचा आणि आत्मोद्धाराचा उत्तम असा उपदेश करतायत, त्यावेळेला अर्जुनाने जो भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की मृत्यूकाळी जर मनामध्ये भय निर्माण झालं आणि मनुष्याने केलेली साधना आणि आपल्यावरती असणारा विश्वास हे जर का नष्ट झाले तर त्याला काय होऊ शकतं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी पुढील श्लोकामध्ये अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं. श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृतकंचित् दुर्गतिं तात गच्छति प्राप्त पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वतिः समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते प्राप्त पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वती समाः. जो कोणी मनुष्य परमेश्वर प्राप्तीसाठी आणि आत्मोद्धारासाठी निरंतर प्रयत्न करत राहतो त्यांनी केलेली जी सेवा आहे ही सेवा कधीच विफल होत नाही. कारण हा महात्मा ज्या वेळेला
जीवन जगत असताना, त्याचं कर्म करत असताना प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला आपलं कर्म हे परमेश्वराला अर्पण करतो आणि त्या कर्मातनं जे मिळणारं श्रेय आहे, पुण्य आहे, हे देखील परमेश्वराला अर्पण करतो. असा निष्काम जो योगी आहे, हा तो जिवंत असताना तर त्याचे कर्म कधीच विफल होत नाही, परंतु मृत्यूनंतरसुद्धा त्याला मिळालेलं जे पुण्य आहे, त्या पुण्याच्या प्रभावाने त्याला स्वर्गादी लोक प्राप्त होतात आणि त्या ठिकाणी जे महात्मे वास करतात, त्यांच्यामध्ये तो अनेक वर्षांपर्यंत वास करतो, तिथेच तो राहतो आणि त्यानंतर तो अशा कुळामध्ये जन्म घेतो की तो जन्म घेतानाच ते कुळ अत्यंत पवित्र असतं. त्या कुळामध्ये चांगले विचार करणारे महात्मे जन्माला येऊन गेलेले असतात. इतकंच काय, पण जन्माला येताच त्याला अशी संगती प्राप्त होते की त्या पुण्यकर्माने जे पूर्वी जन्मामध्ये मिळालेलं पुण्य आहे, ते पुण्य वारंवार त्याच्यासाठी धावून येतं. त्या पुण्याचा संचय त्याच्यासोबत हा निरंतर राहतो, त्याचा कधीही क्षय होत नाही. अशा त्या महात्म्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतायत. त्याचंच वर्णन पुढीलही श्लोकामध्ये करतायत. त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.